कास पठाराला लागलेले बदनामीचे ग्रहण अगदी गडद होत चालले आहे। येथील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री नंगानाच करण्यात आला। दारूसह अंमली पदार्थाचे सेवन करत बारबाला नाचवल्या। साताऱ्यातील कुविख्यात मच्छीबाज गुंडांचा हा धुडगूस गाड्या फोडणे, डोकी फोडणे, हत्याराने वार करणे यापर्यंत सुरू होता। हा सगळा प्रकार घटनाक्रम माहीत असूनही याची नोंद पोलिसांकडे न झाल्यामुळे या नंगानाच रेव पार्टीला पोलिसांचा बंदोबस्त होता की काय अशी शंका आहे। निसर्ग संपन्न येवतेश्वर घाट ते कास पठार हा जणू रेड लाईट एरिया झालाय की काय अशी शंका येत आहे। रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका कुविख्यात आणि मोक्का भोगलेल्या गुंडाने आपल्या साथीदारांना ही रेव पार्टी अदा केली। या पार्टीमध्ये दारूसह अंमली पदार्थाचा वापर केल्याचे समजते आहे। गुंडांसह 20 सहकारी आणि 10 बारबाला असा लावाजमा पहाटेपर्यंत घुमत होता। जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठार परिसरात एका हॉटेलवाला सरेआम नंगानाच घडवून आणतो। हॉटेलमध्ये मध्यरात्री लागलेला डीजे काही किलोमीटर अंतरापर्यंत कांठळ्या वाजवत राहतो आणि हा प्रकार या हॉटेलमध्ये पाहिलाच नाही असे ग्रामस्थ छातीटोकपणे सांगतात। असल्या गुंड प्रवृत्तीच्या हॉटेलवाल्यांमुळे कास परिसर बदनाम होतोय। यामुळे मेढा पोलिसांनी अशा प्रवृत्तीच्या हॉटेल मालकांची मल्हारवारी काढलीच पाहिजे। याचबरोबर या गंभीर गुन्ह्यात हॉटेल मालकाला कातडी बचावण्यासाठी मॅनेजरला नव्हे अशीही मागणी आहे। ही रेव पार्टी सुरू असतानाच अचानक काही प्रकार घडला आणि त्याचे रूपांतर कोयते तलवारी नाचवण्यात गेले। यामध्ये काही गाड्या फोडण्यात आल्या तर तलवारी कोयत्याने हाणामारी होऊन काहींची डोकी फुटली तर काहींच्यावर कोयत्याने वार झाले। अंमली पदार्थ आणि दारू पिऊन झालेल्या भांडणात दारूच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला। बाटल्या डोक्यात फोडण्याबरोबरच बाटल्यांची फेकाफेकी झाल्यामुळे हॉटेलच्या काचाही फुटल्या आहेत। या रेव पार्टीचा आयोजक असणाऱ्या मच्छीबाज गुंडाने सोमवारी दुपारी झालेल्या नुकसानीची भरपाई दिल्याचे समजते। हॉटेलच्याच फुटलेल्या काचांचे नुकसान भरून देण्यात आले आहे। परवाच एका खाजगी बंगल्यात एक रील स्टारसह काहींना वेश्या व्यवसाय करताना पकडण्यात आले। येवतेश्वर घाट तर नशिला अड्डा झालाच आहे आणि कास पठार परिसरातील हॉटेलवर असे सरेआम नंगानाच आणि सरेआम रेव पार्ट्या होत असतील तर भविष्यात कास पठाराचं पटिया होईल। दरम्यान इतका भयानक प्रकार होत असताना साताऱ्यातील कथाकथित सामाजिक कार्यकर्ते कुठे गेले हाही प्रश्न अनुत्तरित आहे। घडलेल्या प्रकाराची हकीकत पोलीस अधीक्षक समीर शेख यांना सांगितली। त्यावर या प्रकारचे गांभीर्य ओळखून या प्रकारच्या कठोर चौकशीचे आदेश दिले। असा प्रकार घडला असेल तर तो साताऱ्याच्या व समाज जीवनाच्या लौकिकाला बाधा आणणारा आहे। त्यामुळे या प्रकाराची चौकशी पोलीस उपअधीक्षक पदावरील उच्च अधिकाऱ्यांकडून केली जाईल असेही सांगितले। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।